माननीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब, आपल्याला आता अशी कोणती परिस्थिती उत्पन्न झाली की आपण अपक्ष म्हणून फॉर्म भरणार? खरं म्हणजे मी हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा निश्चित चाहता आहे, त्यांचा भक्त आहे. मी जन्मतः शिवसैनिक आहे आणि गेले अनेक वर्ष, जवळ 35-40 वर्ष आम्ही शिवसेनेचं काम करतो. आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख श्रीमान उद्धवसाहेब ठाकरे, तसेच आमचे शिवसेने नेते विभाग प्रमुख आदरणीय अनिल परब साहेब यांच्या कृपाशीर्वादाने 2017 ते 2022 मला तिकीट दिली आणि एक संधी दिली नगरसेवकाचं काम करण्याची. त्यानंतर गेले 4 वर्ष आम्ही नगरसेवक नाही होतो आणि तुम्हाला सर्वांना या गोष्टीची कल्पना असेल की आपल्या पक्षामध्ये मोठ्या प्रमाणे फूट झाली. तब्बल 50 ते 55 नगरसेवक फुटून गेले, 40 आमदार गेले, एक 17 ते 18 खासदार गेले. अशा परिस्थितीत, बिकट परिस्थितीमध्ये मी माझं कर्तव्य समजलं, कारण मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे. मी माझं कर्तव्य समजलं की अशा बिकट परिस्थितीमध्ये हे माझं आद्य कर्तव्य आहे की आदरणीय पक्षप्रमुख यांच्यासोबत राहणं, माझे नेते अनिल परब साहेब यांच्यासोबत राहणं. त्यामुळे मी अगदी प्रामाणिकपणे निष्ठेमध्ये राहिलो. मी कोणत्याही आमिषाला बळी नाही पडलो, मी पैशाच्या मागे नाही लागलो आणि मी कोणत्याही गद्दारांच्या सोबत मी नाही गेलो. मला वाटतं की जर मी प्रामाणिकपणे काम केलं असेल, ही जी ग्वाही या ठिकाणी उपस्थिती दाखवली आहे, त्याचप्रमाणे तुम्ही विभागातील कोणत्या लोकांना विचारलं, कोणत्या पॉकेटमध्ये लोकांना विचारलं, जर तुम्ही जैननगरला गेलात, सद्गुरूमध्ये गेलात, पाईपलाईनला गेलात, दीपकवाडीत गेलात, पंजाब रोडमध्ये गेलात, निर्मलनगर फिरलात, खेरवाडीत फिरला, तुम्ही सागरनगरमध्ये फिरलात, तुम्ही अमृतनगरमध्ये गेलात, 3 बंगल्यात गेला किंवा खेरनगरमध्ये गेला, तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की प्रत्येक कानाकोपऱ्यात 95 वर्ष प्रत्येक कानाकोपऱ्यात आम्ही कार्य केलं. कोणती जात, कोणती धर्म, कोणत्या पक्ष, कोणते प्रांत याचा भेदभाव न करता आम्ही प्रामाणिकपणे काम केलं आहे आणि निष्ठेने आदरणीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभं राहिलो. परंतु मला या गोष्टीचा प्रश्न पडला आहे की आम्ही असा काय गुन्हा केला की आमची आता याच्या पुढचं तुमचा आणखीन काय पुढचं पाऊल असेल आणि तुमचा काय संदेश असेल? मी जन्मजात शिवसैनिक आहे. मी आता माझा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे आणि सर्व शिवसैनिकांबरोबर मी या ठिकाणी निवडणूक जिंकणार. मी कोणालाही पाडण्यासाठी या ठिकाणी गेले 5 वर्ष काम केले आणि 5 वर्ष अधिकृत नगरसेवक होतो आणि 4 वर्ष अनधिकृत नगरसेवक होतो. तरी पण दिवस रात्र एक करून आम्ही लोकांचं काम करण्याचं काम केलं आहे आणि त्याची ग्वाही या ठिकाणी दिसते. गेले 2 दिवस प्रत्येक माणसाचा फोन येतोय, 2 फोन रिसिव्ह करताना मला नाकीनऊ झाले. लोकांच्या प्रत्येक तीव्र भावना आहेत की अशी काय गोष्ट घडली की जर खेरवाडी विधानसभेत 7 नगरसेवक आहे, पैकी 6 नगरसेवक हे उद्धव साहेबांचे नगरसेवक आहे, त्यातले 6 नगरसेवक 5 नगरसेवक मी रिपीट केलं. मी असं काय गुन्हा केला की ज्याच्यामुळे माझं तिकीट कापलं गेलं? मला असं वाटतं की आम्ही बाहेरच्या आमदाराला निवडून दिला आणि त्याची सजा आम्हाला भेटते का काय असं मला वाटतं. मी ह्या ठिकाणी जो उभा आहे, खरं म्हणजे ही माझी इच्छा नाही, ही लोकांची इच्छा आहे. मला अनेक जे फोन आले, त्या फोनच्या जोरावर मला अनेक लोकांनी भेटले. त्या लोकांच्या गाठीभेटी, लोकांच्या सदिच्छा, लोकांचे आशीर्वाद, ते आशीर्वादाच्या जीवावर मी या ठिकाणी उभा आहे. आणि पुन्हा एकदा सांगतो, या ठिकाणी मी कोणाला पाडण्यासाठी उभा नाही. मी सगळे हे शिवसैनिक आहे, त्यांच्या जोरावर नक्कीच पुन्हा निवडून येणार. माननीय शाखा प्रमुख गावडे साहेब, आपण आज ह्या उपस्थितीमध्ये आणि माननीय नगरसेवक यांच्या अपक्ष फॉर्म भरण्यासाठी आपण आज इथे उपस्थित आहात. आपल्या मनात काय असेल या गोष्टीचं आपण ह्या लोकांसमोर आपण मांडत आहोत, त्याची आपण तुम्ही कृपया करून मांडावी. 2 वर्ष या 95चा शाखा प्रमुख आहे. पण यावेळी जे पक्षाने जे धोरण ठरवलं की शेखर वांगणकरांना तिकीट दिली नाही, तर त्यासाठी माझ्या उपशाखा प्रमुख, गटप्रमुख यांनी माझ्यावर प्रेशर आणलं की आम्ही कोणाचंच काम करणार नाही, आम्ही घरी बसू. त्यामुळे नाविलाजाने मला आता माझ्या पक्षाचा मी राजीनामा देतो. काही प्रश्न असा आहे, तुमच्याबरोबर उपशाखा प्रमुख किती आहेत, गटप्रमुख किती आहेत, असा अंदाज किती? 75% उपशाखा प्रमुख माझ्याबरोबर आहेत आणि गटप्रमुखही 80% आहेत, ते माझ्याबरोबर आहेत. जे आज राजीनामा देऊन त्यांनी माझ्याकडे राजीनामा दिलेले आहेत आणि त्याचा मी स्वीकार केला आहे. आणि मी हे आमच्या वरिष्ठांकडे हे करणार आहे. विभाग गुरुवर्य अनिल परब साहेब यांच्याकडे मी देणार आहे आणि पुन्हा आम्ही शिवसेनेचे. तुम्हाला असं वाटतं का तुमचा भावी नगर उमेदवार निवडून येईल असं वाटतं तुम्हाला? हो, 100%. आणि निवडून आल्यानंतर तुम्ही अपक्षामध्ये बसणार का शिवसेनेमध्ये? शिवसेनेत बसणार. शिवसेनेचं हे करणार. उद्धव बाळासाहेब शिवसेना जिंदाबाद.